नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. सोनं चांदीवरील आयात शुल्क 6%वरून थेट 15%वर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोनं 1 वर्ष खरेदी न करण्याचं भारतीयांना आवाहन. विधान परिषदेच्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा उद्या शपथविधी होणार. नीलम गोरे, अंबादास दानवे, बच्चू कडू घेणार विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ. आयात शुल्कात 15%नी वाढ झाल्यानंतर सोनं महागलं. 1 तोळे सोनं तब्बल 9,000नी महागलं. मंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्या कमी करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सामान्य प्रशासन विभाग आढावा घेणार. अपुऱ्या इंधन पुरवठ्यामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता. राज्यातील अनेक पेट्रोल पंपाबाहेर वाहनधारकांची मोठी गर्दी. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिकेचा बुलडोझर. निदा खानला आश्रय दिलेलं घर महापालिकेने पाडलं. नीट पेपर फुटी प्रकरणी शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात. शुभम खैरनार यानं पेपर फुटी प्रकरणी मध्यस्थाची भूमिका बजावल्याची माहिती. खासदार सुनील तटकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याची सुनील तटकरे यांची माहिती. बारामतीत शिकाऊ विमान पडल्याची घटना. अजित पवारांचं विमान कोसळलेला कोजुबावी गावात कोसळलं आणखी एक विमान. रेडबर्ड कंपनीचं शिकाऊ विमान कोसळल्याची घटना. सर्व अधिकारी आणि मंत्र्यांचे परदेशातील अभ्यास दौरे रद्द करावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. पुण्यातील पोलीस लाईनमध्ये 24 वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार. शुभम गोरे नावाच्या आरोपीला अटक. पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये सुनेने चिरला सासूचा गळा. सुमन शिंदे असं खून झालेल्या महिलेचं नाव. बारामती तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ. बारामतीतील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी घेतली पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांची भेट. नसरापूर चिमुरडी अत्याचार प्रकरणी 2 दिवसात चार्जशीट दाखल होणार. आमदार रोहित पवार यांची पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांना माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थ लोगोचं अनावरण होणार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा आढावाही घेणार. तुर्तास येथे थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.